Hello students, in last video we have learned the story The Country Mouse and the Town Mouse. Okay, now we will see English workshop from page number 14. First of all, I will read the question first. This story has two parts. Write what happened in each part. बघा या स्टोरी मध्ये टोटल किती पार्ट आहेत? 2. तर प्रत्येक पार्ट मध्ये घटना कोणत्या सिक्वेन्सनी घडलेल्या आहेत ते आपण पाहायचे आहे. बघा हिअर आर गिवन 2 बॉक्सेस. इन फर्स्ट बॉक्स इन द कंट्री. कंट्री मध्ये काय काय घटना घडलेल्या आहेत. अँड सेकंड इज ॲट द बिग हाऊस. बिग हाऊस कुठं होतं? टाउन मध्ये. तर या दोन्ही चार्ट मध्ये जे दिलेले आहेत कंट्री अँड बिग हाऊस त्याच्यामध्ये कोणकोणत्या घटना घडलेल्या आहेत ते आपण काय करायचं आहे, सांगायचं आहे. सी इन द येलो बॉक्स इन द कंट्री. इन द कंट्री. कंट्रीमध्ये काय घडलेलं आहे बघा. फर्स्ट स्टेप कोणती आहे ते दिलेले आपल्याला. द टाउन माऊस वेंट टू व्हिजिट हिज कंट्री कझिन. पहिल्यांदा कोणती घटना घडलेली आहे? टाउन माऊस कुठे पोहोचलेला आहे? टू व्हिजिट हिज कंट्री कझिन. कंट्रीमध्ये गेलेला आहे त्याच्या रिलेटिव्हला किंवा फ्रेंडला भेट देण्यासाठी. कुणाला? कंट्री कझिन. ओके, तर आपल्याला काय करायचं आहे, दुसरी घटना कोणती घडलेली आहे ते सांगायचं आहे. कोणती असेल पहा. स्टोरी जर तुम्ही काळजीपूर्वक वाचली असेल तर लक्षात येईल. सी द सेकंड स्टेप. द कंट्री माऊस गेव द टाउन माऊस बीन्स, चीज अँड ब्रेड. जेव्हा तो त्याच्या मित्राला भेटायला जातो टाउन माऊस तेव्हा काय करतो कंट्री माऊस? ही गेव द टाउन माऊस बीन्स, चीज अँड ब्रेड. हे काय करतो त्याला तो ऑफर करतो. ओके, आणि थर्ड स्टेप सुद्धा दिलेली आपल्याला. द टाउन माऊस डिड नॉट लाईक द फूड. त्यानं इतकं अगदी मनापासून त्यानं सगळं त्याच्याकडे जे जे काय आहे मग त्याच्यामध्ये बीन्स असतील, चीज असेल किंवा ब्रेड असेल त्यानं मनापासून त्याला देऊ केलेला आहे. पण द टाउन माऊस डिड नॉट लाईक द फूड. त्यानं ऑफर केलेलं फूड त्याला आवडलेलं नाही. लक्षात. हे फर्स्ट झालं. फर्स्ट स्टोरी मधला फर्स्ट पार्ट. सेकंड पार्ट मध्ये बघा ॲट द बिग हाऊस. ते जेव्हा शहरामध्ये येतात तेव्हा कुठे पोहोचतात? ॲट द बिग हाऊस. एका मोठ्या घराच्या जवळ ते येतात. तिथं पहिली घटना काय घडते बघा. बोथ द माईस अराइव्ड. बोथ द माईस अराइव्ड ॲट द बिग हाऊस वेअर टाउन माऊस लिव्ड. कुठं पोहोचतात? जिथं टाउन माऊस राहत होता तिथं ते एका घराच्या जवळ, मोठ्या घराच्या जवळ येऊन पोहोचतात. हे पहिला इन्सिडेंट आहे. सेकंड आपल्याला लिहायचा दिलेले. सॉरी, पहिला आपण लिहायचा आहे. पहिला घटना काय घडते ते दोघंही माईस कुठे येतात? त्या बिग घरात, बिग हाऊसच्या जवळ जिथं तो टाउन माऊस राहत होता तिथे. आता दुसरी जी स्टेप आहे किंवा इन्सिडेंट आहे तो कोणता आहे आपल्याला बुक मध्ये दिलेला आहे बघा. द टाउन माऊस ऑफर्ड हिज कझिन जेलीज अँड केक्स. तो जेव्हा त्याच्या घराजवळ येतो तेव्हा त्याला तो काय देऊ करतो? ऑफर्ड हिज कझिन जेलीज अँड केक्स. ही दुसरी स्टेप आहे. तिसरी काय आहे बघा. मग काय घडतं नेक्स्ट स्टेप. द कंट्री माऊस डिड नॉट लाईक द फूड ऑफर्ड बाय टाउन माऊस. बघा त्या कंट्री माऊसला त्यानं जे ऑफर केलेले आहे जेलीज अँड केक्स ते त्याला काय होत नाही, आवडत नाही. डिड नॉट लाईक. लक्षात. सो स्टुडंट्स राईट डाऊन द गिवन 2 charts in your notebook. Students, our next part is language study. In this language study, here are given some examples related to tense. First of all, we will see or we have learned about tense in detail. But here are given some examples we will see. You have learned in standard 6 that verbs means action words. आपण पाहिलेलंच आहे. verb means what? action words. Have different forms. त्याच्यामध्ये त्याचे वर्बचे डिफरंट फॉर्म्स आहेत. टू शो द टाइम ॲट विच द ॲक्शन हॅपन्स. बघा त्या ॲक्शन वर्ड वरून आपल्याला काय कळतं, एखादी घटना कोणत्या कालावधीमध्ये घडलेली आहे हे आपल्याला त्या वर्ब वरून लक्षात येतं. बघा फॉर एक्झाम्पल फर्स्ट ही लिव्ड इन अ होल.
He lived in a hole. See this sentence? In this sentence verb कोणता आहे सांगा? lived. म्हणजे काय कसा ओळखायचा? तर त्या वाक्याचा क्रियापद कोणता आहे, वर्ब कोणता आहे, यावरून आपल्याला ते वाक्य कोणत्या काळामधील आहे हे आपल्याला लक्षात येईल. तर पहिला आपण शोधायचा आहे वर्ब कोणता आहे? lived. He lived in a hole. In this sentence, lived is a verb. Okay, so this is called past tense. This is a past tense. Do you understand? Okay. Next sentence. He lives in a hole. Look at this sentence. In this sentence, which is the verb? Lives. म्हणजे क्रियापद मूळ रूपामध्ये आहे. म्हणजे क्रियापदाला यस प्रत्यय लागले कारण करता काय आलेला आहे? ही आले. म्हणून इथं काय झालं क्रियापदाचं? लिव्हचं लिव्ह झालेलं आहे. ओके, म्हणून हा कोणता टेन्स येतो? प्रेझेंट. इफ द गिवन वर्ब इन अ प्रेझेंट फॉर्म, दिस इज कॉल्ड प्रेझेंट टेन्स. And third example, he will live in a hole. See this example third, he will live in a hole. In this sentence, which is the word live, but before this word will comes. बघा या वर्बच्या अगोदर will आलेला आहे. आपण पाहिलेलंच आहे ज्या वाक्यामध्ये will shall हे सहाय्यकारी क्रियापद येते म्हणजे हेल्पिंग वर्ब येते तेव्हा तो कोणता टेन्स असतो? फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स हे सुद्धा आपण पाहिलेलंच आहे. पुन्हा एकदा आपण रिव्हिजन केली. बघा एखादी घटना भूतकाळामध्ये घडून गेलेली आहे तेव्हा कोणता टेन्स असतो? पास्ट टेन्स. एखादी घटना सध्याच्या स्थितीमध्ये घडत आहे त्यावेळेला कोणता टेन्स येतो? प्रेझेंट टेन्स. आणि एखादी घटना घडलेलीही नाही आणि सध्या घडतही नाही परंतु भविष्यामध्ये ती घडण्याची शक्यता आहे असं ज्याला सांगायचं असतं आपल्याला त्याला कोणता टेन्स येतो? फ्युचर टेन्स. ओके, राईट डाऊन दीज एक्झाम्पल्स इन युअर नोटबुक. बघा पुन्हा काय दिलं आपल्याला? यू ऑल्सो नो दॅट द पास्ट टेन्स फॉर्म्स युजुअली हॅव. बघा हे पण आपण नियम पाहिलेला आहे. पास्ट टेन्स जेव्हा येतो त्यावेळेला क्रियापदाला कोणकोणते प्रत्यय लागतात पहा? डी, ईडी किंवा आयईडी. कुणाला लागतात? मुख्य क्रियापदाला डी, ईडी किंवा आयईडी हे प्रत्यय लागतात. हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. सम प्रेझेंट टेन्स फॉर्म्स थर्ड पर्सन सिंग्युलर हॅव एस, ईएस और आयईएस ॲट द एंड. बघा आपण बघितले सेकंड सेंटेन्स मध्ये क्रियापदाला मुख्य क्रियापदाला कोणता प्रत्यय लागलेला आहे? यस. मग कधी कधी काय लागतो प्रत्यय? ईएस किंवा आयईएस हे प्रत्यय लागतात. प्रेझेंट टेन्स फॉर्म्स used with I, we, you and they do not have yes, es or ies after they. There is no change in they. कधी कधी त्यांच्यामध्ये बदल होत नाही. The future is indicated by will and shall. Future tense कशाने ओळखला जातो? will किंवा shall या शब्दांनी दर्शवला जातो. Use any 5 of the following words in your own sentences. बघा खाली जे आपल्याला 5 क्रियापद दिलेले आहेत त्यांचा उपयोग करून एक क्रियापद घ्यायचं आणि ते तिन्ही काळामध्ये काय करायचं त्याचं वाक्य तयार करायचं आहे. टू शो द पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर टेन्स. म्हणजे काय होईल बघा तुम्हाला तो काळ व्यवस्थित लक्षात येईल. एक वर्ब घ्यायचं आणि ते तिन्ही काळामध्ये त्याचं वाक्य बनवायचं आहे. फॉर एक्झाम्पल कोणकोणते दिलेत बघा शब्द किंवा वर्ब? लाईक, लव, आन्सर, स्कॅम्पर, वेट, स्नीप अँड लाव. लक्षात कोणते वर्ब्स आहेत त्यातलं मी एक बनवून दाखवणार आहे. त्या पद्धतीने तुम्ही स्वतःची वाक्य बनवायची आहेत बाय युजिंग द गिवन वर्ब. ओके, पहिला बघा लाईक.
लाईक हे वर्ब आपण काय करायचं घेऊन पास्ट टेन्स मध्ये कसा ते वाक्य बनवता येईल आपण हे पाहू शकतो. पहिला घेऊया लाईक. दिलेल्या क्रियापदापैकी पहिला घेऊया आपण लाईक. आपल्याला काय करायचं आहे, हा लाईक शब्द तिन्ही काळामध्ये वापरायचा आहे. बघा क्रियापद जे लाईक दिलेलं आहे ते तिन्ही टेन्स मध्ये कसं वापरायचं हे आपण पाहूया. फर्स्ट सेंटेन्स ही लाईक स्विमिंग. म्हणजेच काय झालं बघा, लाईक या क्रियापदाला ईडी प्रत्यय लागलेला आहे म्हणून तो कोणता टेन्स झालेला आहे, पास्ट टेन्स. लक्षात, फर्स्ट सेंटेन्स इन अ पास्ट टेन्स फॉर्म. सेकंड, ही लाइक्स प्लेइंग क्रिकेट. बघा लाईक हे वर्ब तिन्ही टेन्स मध्ये काय केलेलं आहे, मी यूज केलेलं आहे. पहिला काय होतं, पास्ट टेन्स मध्ये आपण करता काय घेतलंय, ही, त्यामुळं काय लागलेलं आहे, क्रियापदाला ईडी प्रत्यय लागलेला आहे. सेकंड आपला करता काय ही, त्यामुळं काय झालं बघा, लाईकचं काय झालं, लाईक्स म्हणजे क्रियापदाला यस प्रत्यय लागलेला आहे. हा कोणता टेन्स आहे, प्रेझेंट. थर्ड, दे विल लाईक टू प्ले खो खो. बघा आपलं वर्ब तेच आहे लाईक, पण आपल्याला ते फ्युचर टेन्स मध्ये जर बनवायचं असेल वाक्य तर काय येणार आहे, आपला करता कोणता आहे, सब्जेक्ट दे. त्यामुळे मी इथं काय वापरले, विल. दे विल लाईक टू प्ले खो खो. लक्षात, विल वापरलेला आहे त्यामुळे क्रियापदाला इथं कोणताही प्रत्यय लागत नाही. कधी फ्युचर टेन्स मध्ये ना ईडी प्रत्यय लागतो किंवा यस यस असा प्रत्यय लागत नाही. म्हणजे जे क्रियापद आहे ते मूळ रूपात आहे तसंच लागतं, पण त्याच्यापूर्वी विल किंवा शॅल आपण वापरू शकतो. इथं दे आलेला आहे त्यामुळं सहाय्यकारी क्रियापद कोणता आलेला आहे, विल. सो दिस इज द फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स. So student, you have to make your own sentences using the remaining word like love, answer, scamper, wait, snip and laugh. हे वर्ब वापरून तुम्ही काय करायचे आहे, तिन्ही काळामध्ये वाक्य बनवायची आहे. एक तुम्हाला मी बनवून दाखवलेलं आहे. ओके, नाउ टर्न टू द नेक्स्ट चार्ट. कॅन यू कंप्लीट द फॉलोइंग टेबल. खाली दिलेला टेबल तुम्ही कंप्लीट करू शकता का. नोट दॅट दीज वर्ब्स हॅव इरेग्युलर पास्ट टेन्स फॉर्म्स. इरेग्युलर म्हणजे काय, नियमित नसणारे, अनियमित काय आहेत, पास्ट टेन्स फॉर्म्स आहेत. बघा त्याच्यामध्ये आपल्याला काही शब्द दिलेले आहेत आणि काही आपल्याला लिहायचे आहेत. ओके, लुक ॲट द चार्ट. हियर आर 3 कॉलम्स, पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर. In the past tense, our verb is went. त्याचा प्रेझेंट मध्ये काय असतो, गो किंवा गोज. हे कशावरती डिपेंड आहे, कर्ता कोणता आहे, सब्जेक्ट कोणता आहे त्यावरती हे क्रियापद अवलंबून असतं. गोज आणि किंवा गोज असेल तर त्याचा पास्ट टेन्स काय होतो, वेंट. आणि फ्युचर टेन्स काय होतो, विल गो. लक्षात, गोचा फ्युचर टेन्स काय होतो, विल गो. सेकंड आपल्याला प्रेझेंट फॉर्म दिलेला आहे, आपल्याला काय बनवायचं आहे, पास्ट अँड फ्युचर फॉर्म ऑफ गिवन वर्ब कम और कम्स. हे जे क्रियापद आहे त्याचं आपल्याला काय बनायचं आहे, पास्ट टेन्स फॉर्म आणि फ्युचर टेन्स फॉर्म्स. राईट डाऊन. बघा काय येतो, कमचं पास्ट टेन्स काय होतं, केम, CAME. आणि फ्युचर काय होणार आहे, विल कम, विल come. Next, present form of the verb is eat or eats. Eats also depends on the subject. Subject काय आहे त्याच्यावरती eat वापरायचं का eats हे आपण ठरवायचं आहे. तर या eat किंवा eats चा past tense forms काय आहे, ate, ATE, ate. आणि फ्युचर फॉर्म काय होतं, will eat, will eat. लक्षात. नेक्स्ट आपल्याला काय दिलंय, पास्ट टेन्स दिलेला आहे, त्याच्यावरून आपण काय ओळखायचं आहे, प्रेझेंट आणि फ्युचर फॉर्म.
ओके, गेवचा काय असणार आहे सांगा. प्रेझेंट फॉर्म गिव और गिव्स. काय असणार आहे प्रेझेंट फॉर्म गिव और गिव्स. आणि फ्युचर फॉर्म काय असणार आहे विल गिव. विल गिव. आवर नेक्स्ट वर्ब इज फ्लाय और फ्लाइज. हे काय आहे प्रेझेंट फॉर्म आणि त्याचा पास्ट फॉर्म काय दिलेला आहे फ्लीव. फ्लायचा पास्ट टेन्स काय होतो फॉर्म फ्लीव आणि फ्युचर काय होणार मग विल फ्लाय. विल फ्लाय. FLY. लक्षात. सो स्टुडंट राईट डाउन दिस चार्ट इन युअर notebook. Next part we will see in the next video. Okay, thank you.